नमस्कार. आपल्या सविताज कॉर्नर या चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आपण आज श्रावण शुक्रवारची देवीची कथा ऐकणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही कथा, हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली होती. आपल्या गरिबीचं तिनं गाणं गायलं. शेजारीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळद कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी आणि नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ती घरी आली, देवीची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत ती करू लागली. त्याच गावामध्ये तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्रभोजन घालू लागला. साऱ्या गावाला त्यानं जेवणासाठी आमंत्रण केलं, परंतु बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत होते आणि पोटभर जेवित होते. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्रभोजन घालतो आहे, बोलवणं करायला विसरला असेल तर आपल्याला भावाच्या घरी जायला काहीच हरकत नाही, असा विचार मनात घेऊन तिनं सोहळं नेसलं. बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका ताटावर जाऊन ती बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं जेवण वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी तो आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात. यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या तरी येऊ नको, असं सांगून तिला तो पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला जाऊया. बहिणीनं विचार केला, कसाही झाला तरी आपला तो भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून तर घ्यावंच लागेल. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा आपल्याला झाला, असं म्हणून त्याही दिवशी ती आपल्या भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता परत तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकतही नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून मी तुला कालच सांगितलं होतं. आज आपल्या डुकरणीसारखी पोरं घेऊन परत आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते सर्व काही मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून परत चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं तर हात धरून घालवून दिला. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसेंदिवस सुखाचे दिवस देवी माता तिला दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईंचं दारिद्र्य गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली आणि उद्यापनासाठी भावायला तिनं जेवायला बोलावलं.
भाऊ मनात ओशाळला झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण तिनं जाणून घेतलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीपणी केली, दागदागिने लायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरून त्यानं तिला पाटावर बसवलं. पाय धुवायला गरम पाणी दिलं, पाय पुसायला कापड दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली गेली. ताईचं पान आपल्या शेजारी त्यानं मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून ती काढून ठेवत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली आणि बसल्या पाटी ते दागिने ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले असतील म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला आणि मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलेबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? तर ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. कारण जिला तू जेवायला बोलवलं आहेस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा, हे माझं काही जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्रभोजनाच्या दिवशीच जेवले होते. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा त्याने मागितली. बहिणीनं देखील मनापासून क्षमा केली. नंतर दोघंजण जेवली आणि मनातील आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले आणि भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला देखील खूप आनंद झाला. देवीनं जसं तिला सामर्थ्य देऊन आनंदी केलं, तसंच तुम्हा आम्हा देखील करो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. ही कथा श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी तुम्ही नक्की ऐका किंवा वाचा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन धार्मिक माहितीसाठी मला कमेंट नक्की करा. जय श्री माता लक्ष्मी. आजचा व्हिडिओ